नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये टाइप्स ऑफ लेथ चक संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर लेथ चक संदर्भात आपण माहिती पाहत असताना आपण प्रथम इंट्रोडक्शन मध्ये चक संदर्भात माहिती पाहूया. तर सेंटर लेथ हे युनिव्हर्सल मशीन टूल मानले गेले आहे. म्हणजे लेथ मशीनवर ऑपरेशन करते वेळी जॉबला पकडण्यासाठी किंवा आधार देण्यासाठी जी साधने वापरतात त्यांना लेथ ॲक्सेसरीज, थोडक्यात उपांगे असे संबोधलं जातं. तर या लेथ ॲक्सेसरीजमध्ये वर्क होल्डिंग डिव्हाइस, वर्क सपोर्टिंग ॲक्सेसरीज असे गट पडतात. तर लेथ मशीनवर पुढील साधनांचा लेथ ॲक्सेसरीज म्हणजेच उपांगे म्हणून उपयोग करतात. त्यामध्ये चक, सेंटर, कॅच प्लेट और ड्रायव्हिंग प्लेट, कॅरियर किंवा लेथ डॉग, फेस प्लेट, मॅनड्रिल, टेडी रेस्ट. तर आज आपण त्या लेथ ॲक्सेसरीजमधील टाइप्स ऑफ चक या लेसन संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर अशा प्रकारे आपण ही जी माहिती आहे ती या लेथ ॲक्सेसरी संदर्भात इंट्रोडक्शन मध्ये पाहिली. तर आपण आता वर्क होल्डिंग डिव्हाइस संदर्भात चक संदर्भात माहिती पाहूया. त्यामध्ये चकचा पहिला प्रकार. तर चक संदर्भात सांगायचं म्हटलं तर जॉबला लेथ मशीनवर पकडून काम करण्यासाठी प्रामुख्याने लेथ मशीनवर चकचा मोठा प्रमाणात वापर केला जातो. त्यामध्ये 3 जॉ चक. तर या 3 जॉ चक संदर्भात आपण माहिती पाहूया. त्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे या 3 जॉ चकची रचना असते. तिला 3 जॉ 120 डिग्रीमध्ये बसवलेले असतात. तर चक जॉबला 3 जॉ चकला शेल्फ सेंटरिंग चक असेही संबोधतात. बहुतेक चक बरोबर जॉबचा बाह्य व अंतर्व्यास पकडण्यासाठी जॉचे 2 स्वतंत्र संच असतात. या चकमध्ये फक्त पूर्ण वर्तुळाकार जॉब किंवा समान अंतरावर असलेले व संख्येने 3 किंवा 3च्या पटीत असलेले सपाट पृष्ठभाग या 3 जॉ चकमध्ये पकडता येतात. 3 जॉ चकची रचना पाहिली तर असे दिसतं की त्यामधील स्क्रॉल हा एखादा घटक नुसताच पकडत नाही तर त्याला निश्चित ठिकाणी ठेवतो. खरे तर ही बाब फारशी चांगली नाही, कारण स्क्रॉल किंवा जॉमध्ये जर झीज झाली तर घटक एखाद्या ठिकाणी निश्चित ठेवण्याची अचूकता कमी होत असते आणि ही झीज लक्षात घेऊन अचूकता राखण्यासाठी काही जुळवाजुळव करण्याची शक्यताही यामध्ये नसते. या प्रकारचे चकचे जबडे उलटे करून लावता येत नाहीत. या 3 जॉ चकचे जबडे उलटे करून लावता येत नाहीत आणि आतील व्यास व बाहेरील व्यास असलेले जॉब धरण्याकरता अथवा पकडण्यासाठी स्वतंत्र जॉज वापरावे लागतात. तर यामध्ये पार्ट्स ऑफ द 3 जॉ चक, या 3 जॉ चकचे पार्ट्स आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये बॅक प्लेट, याच्या चकच्या पाठीमागे एक बॅक प्लेट असते. त्याच्यानंतर हे 3 दाखवलेले 3 जॉज म्हणतो आपण त्याला. क्रॉन व्हील, आपल्या बाजूला एक क्रॉन व्हील. त्याच्यानंतर पिनियन, हे या चकचे पार्ट सांगता येते. त्याच्यामध्ये बॅक प्लेट संदर्भात आपण माहिती पाहूया. बॅक प्लेट, चकला बसवलेली बॅक प्लेट ही चक बॉडीच्या मागे ॲलन स्क्रूच्या मदतीने घट्ट केलेली असते. ही बॅक प्लेट कास्ट आयर्न पासून तयार केलेली असते. प्लेटचे बोर म्हणजे छिद्र हे टेपर असून ते स्पिंडलच्या पुढील भागाशी मिळते. तोंडावर जुळते त्याला गाळा असून
स्पिंडलवर ठेवलेल्या की च्या साहाय्याने घट्ट होते. बॅक प्लेटच्या मागील भागावर एक स्टेप ठेवलेली असून त्यावर आटे असलेली एक चकती कॉलर स्पिंडलवर बसवलेली असून ती बॅकप्लेटच्या थ्रेडवर घट्ट केली असता स्पिंडलवरील की व बॅकप्लेटचे टेपर्ड बोर एकमेकाशी घट्ट केले जातात. अशा प्रकारे या बॅकप्लेट संदर्भातली माहिती पाहिली. त्याच्यानंतर चकचा पुढचा बॉडी. चकची बॉडी कास्ट स्टील पासून तयार केलेली असून तिचा पृष्ठभाग कठीण केलेला असतो. हा भाग कठीण बॉडी कास्ट स्टील पासून बनवून तिचा भाग हा कठीण बनवलेला असतो. त्याच्यानंतर हे 3 जॉ संदर्भातली माहिती. चकचे जॉज हाय कार्बन स्टील या मटेरियल पासून तयार केलेले असून त्या जॉला हार्डनिंग आणि टेम्परिंग केलेले असते. त्याच्यानंतर आतल्या बाजूला एक क्राऊन व्हील असतं त्या संदर्भातली माहिती. हे व्हील मिश्र पोलादापासून तयार केलेले असून त्यावर हार्डनिंग आणि टेम्परिंग ची क्रिया केलेली असते. क्राऊन व्हीलच्या एका बाजूला स्क्रॉल थ्रेड कापलेले असतात त्यामुळे ज्वाला चाल देता येते. त्याच्यानंतर ह्या चकचा पुढील भाग पिनियन. आतल्या बाजूला या ठिकाणी चक्की बसते तिथे पिनियन भाग असतो. पिनियन हा हाय कार्बन स्टील मटेरियल पासून बनवलेला असून त्यावर हार्डनिंग आणि टेम्परिंग या क्रिया केलेल्या असतात. यास चक बॉडीच्या परिघावर बसवलेले असते. पिनियनच्या माथ्यावर चक्की बसवण्यासाठी चौकोनी गाळा बनवलेला असतो. तर अशा प्रकारे हे या त्रिज्या चकचे काही पार्ट्स आपण पाहिले, अभ्यासले. तर अशा या त्रिज्या चकचे काही गुणविशेष, मेरिट ऑफ त्रिज्या चकचे गुणविशेष आपण पाहणार आहोत. त्यामध्ये एक, जॉब सहज आणि त्वरित बसवता आणि ट्रू करता येतो. 2, निरनिराळ्या आकाराचे दंडक गोलाकार व षटकोनी आकाराचे जॉब पकडता येतात. 3, बाह्य व आतील जॉब उपलब्ध असतात. अशा प्रकारे हे या त्रिज्या चकचे मेरिट्स म्हणजे गुणविशेष सांगता येतील. त्याचबरोबर या त्रिज्या चकचे डिमेरिट्स ऑफ त्रिज्या चकचे काही दोष आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये एक, चक झिजला असता अचूकता या चकची कमी होते. 2, जॉब आउट फिरत असल्यास त्यास ट्रू करू शकत नाही. 3, फक्त दंडगोलाकार व षटकोनी आकाराचे जॉब पकडता येतात. तयार व्यासाच्या जॉबचे अचूक सेटिंग करण्याकरता तो समकेंद्री करण्यासाठी या शेल्फ सेंटरिंग चकचा वापर करत नाहीत. तर अशा प्रकारे हे या त्रिज्या चकचे काही डिमेरिट्स, दोष आपण बघितले. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा पाहणार आहोत, स्पेसिफिकेशन ऑफ चक. तर चकचा तपशील सांगताना खालील बाबी सांगणे त्यामध्ये आवश्यक असते. त्यामध्ये चकचा प्रकार, चकची बॉडी ची रुंदी म्हणजे व्यास, त्यामध्ये डायमीटर, व्यास डायमीटर. 3, लेथ स्पिंडल नोजवर बसवण्याची पद्धत. उदाहरणार्थ 3 जॉ शेल्फ सेंटरिंग चक. पकडण्याची क्षमता 450 मिलीमीटर. बॉडीचा व्यास 500 मिलीमीटर. बॉडीची रुंदी 125 मिलीमीटर. स्पिंडल थ्रेडवर आटे किंवा टेपरवर जोडणी. अशा प्रकारे हे या त्रिज्या म्हणजे चकच्या बाबतीत स्पेसिफिकेशन सांगता येईल. त्याच्यानंतर या त्रिज्या चक नंतर चकचा टाइप्स ऑफ चकचा पुढील प्रकार आपण पाहणार आहोत, 4 जॉ चक. आता त्या ठिकाणी 1, 2, 3, 4 ह्या चकला जॉ असतात. तर 4 जॉ चकला इंडिपेंडंट चक असेही म्हणतात कारण याच्या प्रत्येक जॉला स्वतंत्र ऍडजस्ट करता येते. या चकला 4 जॉ असतात आणि या 4ही जॉ स्वतंत्रपणे ऍडजस्ट करता येत असतात. यावर जॉबला 0.001 इंच किंवा 0.02 मिलीमीटर इतक्या अचूकतेमध्ये डेड ट्रू करता येते. याची बनावट ही शेल्फ सेंटरिंग चक पेक्षा खूप मजबूत असते आणि यामध्ये वर पकडण्याची क्षमता ही भरपूर असते. याच्या प्रत्येक जॉला स्वतंत्रपणे स्क्वेअर थ्रेड स्क्रूने पुढे मागे करता येते.
तसेच रिव्हर्सेबल अशा जेव्हा असतात. इंडिपेंडंट फोरजा चॉकला 4 जेव्हा असून ते त्यांच्यासाठी स्वतंत्र अशा बॉडीवरील गाळ्यामध्ये या बॉडीवर हे 4 गाळे पाडले त्या स्वतंत्र अशा त्या बॉडीवरील गाळ्यामध्ये स्वतंत्र अशा स्क्वेअर थ्रेडवर स्क्रूच्या सहाय्याने या ज्वाची हालचाल करता येते. आपण ज्वाला आवश्यकतेनुसार ऍडजस्ट करून जॉबला सेंटरमध्ये ट्रू अथवा सेंटरपासून दूर इसेंट्रिक सेट करू शकतो. अनियमित आकाराचे जॉब पकडण्याकरिता अथवा अलाइनमेंटसाठी वेट बॅलन्स करण्याकरिता टी बोल्टसाठी त्याच्यावर फेसवर पृष्ठभागावर टी स्लॉट तयार केलेले असतात. या चकवर नियमित व अनियमित म्हणजे रेग्युलर आणि अनरेग्युलर आकाराचे जॉब पकडता येतात. यावर एखादा जॉब दुसऱ्यांदा पुन्हा सेट करायचा झाल्यास डायल टेस्ट इंडिकेटर वापरून तो प्रूव्ह करू शकतो. चकमध्ये पकडलेला जॉब हा सेंटरमध्ये आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी जॉबला चकच्या जवळ तपासावे व त्यानंतर चक पासून जितके लांब तपासणे शक्य होईल तितक्या लांबीवर तो तपासून घ्यावा. स्वतंत्र ऍडजस्टमेंटमुळे जॉबला हेतुपुरस्सर ऑफ सेट करून जॉबला या चकच्या सहाय्याने हेतुपुरस्सर ऑफ सेंटर करून आपण इसेंट्रिक जॉबची निर्मिती करू शकतो. म्हणजे आपल्याला ऑफसेट टर्निंग करताना याचा वापर करता येतो. अशा प्रकारे ही फोरजा चकची माहिती पाहिली. त्याच्यानंतर मेरिट ऑफ ए फोरजा चक म्हणजे फोरजा चकचे गुण विशेष आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये एक नियमित व अनियमित आकाराचे जॉब मोठ्या प्रमाणात या चकमध्ये पकडता येतात. 2 इच्छेप्रमाणे जॉब लेथच्या समकेंद्री म्हणजेच कॉन्सेंट्रिक वा विषमकेंद्री म्हणजे इसेंट्रिक पद्धतीने पकडता येतात. 3 पकड शक्ती चांगली असल्यामुळे या फोरजा चकची पकड शक्ती चांगली असल्यामुळे अधिक खोलीचे डेप्थ ऑफ कट घेता येतात. 4 आतील आणि बाहेरील व्यास पकडण्याकरता चकच्या जॉब उलट करून बसवता येतात. 5 जॉबच्या शेपटाकडील कडेवर पकडून जॉब बनवता येतात. 6 चक झिजला असला तरी अचूकता या फोरजा चकमध्ये टिकून राहते. हे या फोरजा चकचे मेरिट म्हणजे गुणविशेष सांगता येतील. त्याच्यामध्ये मेरिट ऑफ फोरजा चक आपण थ्रीजा चकच्या तुलनेने याच्यामध्ये आपण त्यांचे डिमेरिट म्हणजे फरक आपण पाहूया थोडक्यात. जॉब स्वतंत्रपणे सेट करावा लागतो. पकड शक्ती जास्त असल्यामुळे लहान नाजूक सेटिंग करताना डॅमेज होण्याची शक्यता असते. डिमेरिट्स ऑफ फोरजा चकच्या तोटे आपण याच्यामध्ये 2 पाहिले. जॉब स्वतंत्र सेट करावा लागतो. पकड शक्ती जास्त असल्यामुळे लहान नाजूक जॉबचे सेटिंग करताना डॅमेज होण्याची शक्यता असते. आता आपण या थ्रीजा चक आणि फोरजा चक मधला फरक पाहू. एका बाजूला थ्रीजा चक, एका बाजूला फोरजा चक. थ्रीजा चक मध्ये एक दंडगोलाकार किंवा षटकोनी जॉब थ्रीजा चक मध्ये पकडता येतात. तर फोरजा चक मध्ये एक अनेक प्रकारचे नियमित व अनियमित आकाराचे जॉब पकडता येतात. 2 आकडा थ्रीजा चक मध्ये आतील व बाहेरील जॉब उपलब्ध असतात. फोरजा चक मध्ये 2 जॉब सरळ किंवा उलटे करून बाह्य किंवा अंतर व्यास आपल्याला पकडता येतात. 3 थ्रीजा चक मध्ये जॉब सेटिंग सुलभ असते. फोरजा चक मध्ये 3रा आकडा जॉब सेटिंग अवघड असते. थ्रीजा चक मध्ये 4था आकडा पकड शक्तीचे प्रमाण कमी असते. फोरजा चक मध्ये पकड शक्तीचे प्रमाण अधिक असते. थ्रीजा चक मध्ये पुढचा मुद्दा तुलनात्मक दृष्ट्या कमी खोलीचे कट घेता येतात. फोरजा चक मध्ये अधिक खोलीचे कट घेता येतात. थ्रीजा चक मध्ये पुढचा मुद्दा अवघड जॉबचे टर्निंग काम अशक्य असते. फोरजा चक मध्ये अवजड किंवा अवघड
जॉबचे टर्निंग काम सहज शक्य होते. त्रिज्या चकमध्ये पुढचा मुद्दा, इसेंट्रिक जॉब सेट करून काम करता येत नाही. पुढच्या चकमध्ये इसेंट्रिक जॉब सेट करून काम करता येते. त्रिज्या चकमध्ये पुढचा मुद्दा, समान अंतराची वर्तुळे पृष्ठभागावर नसतात. तर पुढच्या चकमध्ये समान अंतराची वर्तुळे पृष्ठभागावर तयार केलेली असतात. त्रिज्या चकमध्ये पुढचा मुद्दा, चकमधील भागाची झीज होऊन अचूकता कमी होते. पुढच्या चकमधील भागाची झीज होऊन अचूकता नष्ट, म्हणजे पुढच्या चकमध्ये भागांची झीज झाली तरी अचूकता नष्ट होत नाही, कारण प्रत्येक जॉब स्वतंत्ररित्या ऑपरेट करून सेटिंग करता येणं शक्य असते. अशा प्रकारे या त्रिज्या चक आणि फोरज्या चक मधला आपण हा फरक पाहिला, अभ्यासला. अशा प्रकारे फोरज्या चक संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर टाइप्स ऑफ चकचा पुढील प्रकार टू जॉ चक. या ठिकाणी या चकला 2 जॉ असतात. पहा, टू जॉ चक हा चक रचनात्मक दृष्ट्या किंवा वैशिष्ट्याच्या दृष्टीने 3 जॉ चक अथवा 4 जॉ चक प्रमाणेच असून यामध्ये प्रत्येक जॉ स्वतंत्रपणे कमी जास्त करता येते. या वैशिष्ट्या व्यतिरिक्त याच्या दोन्ही जॉची हालचाल एकत्रित रीतीने मध्यास समकेंद्री पद्धतीने करता येते. त्यामध्ये अनियमित आकाराचे जॉब सुद्धा पकडता येतात. विशिष्ट प्रकारचे जॉब पकडण्यासाठी याचे जॉब विशेष प्रकारे मशीनिंग करून तयार केलेले असतात. अशा ह्या टू जॉ चकचा उपयोग हा चक प्रामुख्याने अनियमित आकाराचे जॉब पकडण्यासाठी वापरला जातो, कारण यामध्ये 2 जॉची रचना केलेली असते. हा चक टर्निंग पिक्चर म्हणून देखील वापरला जातो. अशा प्रकारे आपण टाइप्स ऑफ चक मध्ये टू जॉ चक संदर्भात माहिती अभ्यासली. त्यानंतर चकचा प्रकार कॉम्बिनेशन चक संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. कॉम्बिनेशन चक, तर या प्रकारचा चक 4 जॉ चक असून त्यामध्ये 4 जॉ चक प्रमाणे स्वतंत्रपणे कमी जास्त करता येतात किंवा 3 जॉ युनिव्हर्सल चक प्रमाणे एकत्र आणता येतात. या प्रकारचा चक या ठिकाणी एकाच प्रकारचे अनेक जॉब जसेच्या तसेच मशीनिंग करायचे असतील अशा ठिकाणी कॉम्बिनेशन चक वापरला जातो. एक नमुना जॉब तयार करून जसा अचूकपणे 4 जॉ चकमध्ये सेट केला जातो त्याचप्रमाणे या चकमध्ये सेट करतात आणि त्यानंतरचे त्याच प्रकारचे जॉब सेंटरिंग अरेंजमेंटचा उपयोग करून पकडले जातात. अशा या कॉम्बिनेशन चकचा उपयोग 3 जॉ चक किंवा 4 जॉ चक प्रमाणे अचूक करता येतो. टर्निंग प्रक्रियेमध्ये एकाच प्रकारचे अनेक जॉब तयार करायचे असल्यास कॉम्बिनेशन चक अधिक उपयुक्त ठरतो. अशा प्रकारे या कॉम्बिनेशन चक संदर्भात आपण ही माहिती अभ्यासली, पाहिली. त्यानंतर चकचा पुढील प्रकार कॉलेट चक. कॉलेट चक हार्डन स्टील म्हणजे पोलादापासून तयार केलेला असून आतून पोकळ असतो. आता हा चक आहे कॉलेट, याच्यामध्ये आतल्या बाजूला पोकळ असून शिवाय त्यांच्या परिघावर लांबीच्या दिशेने अंशतः गाळे असतात. या कॉलेटमध्ये या ठिकाणी अशी 3 गाळे दिसतात. लांबीच्या दिशेने गाळे स्लॉट पाडलेले असतात. ड्रॉ बारच्या साहाय्याने या लेस स्पिंडलमध्ये पकडता येते. ड्रॉ बारच्या साहाय्याने या चकला मशीनच्या स्पिंडलमध्ये पकडता येतं अथवा बाहेर काढले जाते. कॉलेटला मार्गदर्शक म्हणून कॉलेट स्लीव त्यांच्या पुढील भागावर बसवले जाते. ज्या डायमीटरचा जॉब पकडायचा त्या मापाचे कॉलेट याच्या स्पिंडलवर बसवले जाते. कॉलेटमध्ये पकडल्या जाणाऱ्या जॉबच्या आकाराप्रमाणे हे कॉलेट बदलता येतात. अशा या कॉलेट चकचा उपयोग प्रामुख्याने लहान व्यास असलेल्या जॉब करता वापरला जातो. या चकचा मुख्य फायदा असा की त्यात पकडलेल्या जॉबचे सेंटरिंग आपोआप केले जाते व त्याची अचूकता दीर्घकाळ टिकून राहते. यामध्ये बारवर म्हणजे लांबच्या लांब जे बार असतात, बारवर आपण त्याला पकडण्याची सुविधा असते. सर्वसाधारणतः कॉलेट चकचे 3 प्रकार आढळतात. त्यामध्ये 1 पुश आउट चक्स, 2 ड्रॉ इन चक्स, 3 डेड लेंथ बार चक्स
असे 3 प्रकारमध्ये कॉलेट चक मिळतात. अशा प्रकारे या कॉलेट चक संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर चकचा पुढील प्रकार मॅग्नेटिक चक, चुंबकत्व असलेला. तर या प्रकारचा चक चुंबकीय तत्वावर तयार करण्यात आलेला असून या चकचा पृष्ठभाग त्यात असलेली चावी की आत सरकवून 180 अंशातून फिरवली असता. आता या ठिकाणी मॅग्नेट असते याला आणि चक याच्यात बसवल्यावर 180 अंशातून फिरवले असता चुंबकीय त्याच्यामध्ये प्राप्त होते. चुंबकीय दाबाचे प्रमाण चावी फिरवण्याच्या प्रमाणाशी निगडीत असते. जॉब चकवर अचूक बसवण्यासाठी प्रथम थोडासा चुंबकीय दाब ठेवला जातो व त्यानंतर जॉब पूर्ण घट्ट होण्यासाठी पूर्ण चुंबकीय दाबाचा उपयोग केला जातो. अशा या मॅग्नेटिक चकचा उपयोग सर्वसाधारण इतर चकमध्ये पकडता न येणारे कमी जाडीचे जॉब पकडण्यासाठी या मॅग्नेटिक चकचा प्रामुख्याने उपयोग करतात. जॉबवर अत्यंत सूक्ष्म व हलके कट घेण्यासाठी हा अधिक उपयुक्त असा हा मॅग्नेटिक चक उपयुक्त ठरतो. अशा प्रकारे या मॅग्नेटिक चक संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर आपण चकचा पुढील प्रकार पाहणार आहोत, हायड्रॉलिक चक और एअर ऑपरेटेड चक. हायड्रॉलिक और एअर ऑपरेटर चक. आता हे चक असतात हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक, त्याला एअर कॉम्प्रेसर हायड्रॉलिक सिलेंडरचा वापर करून हे ऑपरेट होत असतात. तर हायड्रॉलिक चक और एअर ऑपरेटेड चक या चकचा उपयोग जॉबवर मजबूत पकड मिळवण्यासाठी जास्त प्रमाणात केला जातो. या चकमध्ये हायड्रॉलिक मेकॅनिझम अथवा एअर सिलेंडर वापरले जातात. त्यास हे स्टॉक स्पिंडलच्या मागील बाजूस बसवलेला असून तो स्पिंडल बरोबर फिरत असतो. हायड्रॉलिक तत्वावर चालणाऱ्या चकच्या बाबतीत द्रव पदार्थ निर्मित दाब झडपेच्या वाल्व साहाय्याने सिलेंडरमध्ये आणला जातो. हे कार्य हाताने अथवा इतर कार्यशक्तीच्या मदतीने केले जाते. सिलेंडरमधील दाबामुळे त्यामधील पिस्टन पुढे मागे होऊ शकतो किंवा पुढे मागे होऊ लागतो. त्याला जोडलेल्या कनेक्टिंग रॉड व लिंक यांच्याद्वारे चकचे जॉब पुढे सरकवले जातात व जॉब घट्ट पकडण्याची क्रिया पार पाडली जाते. अशा या चकचा उपयोग हा अधिक उत्पादनासाठी म्हणजे मास प्रोडक्शनसाठी या ठिकाणी जलद व परिणामकारक पकड क्षमता आवश्यक आहे. त्या ठिकाणी या हायड्रॉलिक आणि एअर ऑपरेटर चकचा उपयोग करतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आज आपण टाइप्स ऑफ चक संदर्भात माहिती पाहत असताना वर्क होल्डिंग डिव्हाइस ॲक्सेसरीज मधला चक हा लेसन अभ्यासला. तर मला खात्री आहे की या चक संदर्भात माहिती पाहत असताना आपल्याला निश्चितरित्या ती माहिती सखोल अशी समजली असेल. तर अशाच प्रकारे विद्यार्थी मित्र, वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेण्यासाठी भेटत राहूया. तर विद्यार्थी मित्र, व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.